ओके तर गाइज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय चॅनल. आणि सकाळी 8 वाजल्यापासून पाऊस पडतोय. हे बघा, सकाळी 8 वाजल्यापासून पाऊस पडतोय. म्हणलं बाहेर फिरायला जावं थोडंसं. तर काय विषय नाही, रूम मध्येच व्यायाम करतो काय ते थोडासा. ओके, काल गेलतो गार्डनला तिकडे. विषय ना, आज रूमवरच व्यायाम करू. ओके, काय विषय नाही, काय आज रूमवरतीच व्यायाम करू. सॉरी, आज रूमवरतीच व्यायाम करतो. ठीक आहे, करू म्हणजे कोण करणार, मी एकटाच करणार ना. ओके तर गाईज, आज रूमवरतीच व्यायाम करायचा आहे. काय विषय नाही, बाहेर पाऊस चालू आहे. ओके, तुम्ही पहिले डंबेल थांबतो, डंबेल्स करणार. डंबेल्स एक आणि माझ्या हातात क्रॉस बार पण आहे. ओके, तर पहिल्यांदा वॉर्म अप करतो थोडासा. ओके तर गाईज, वॉर्मअप ओके. थोडं घाम आलाय, अंग हलके झाले. डंबेल सेट मारतो. ठीक आहे, डंबेलचे 3 सेट मारतो, 3 20 चे. ओके, 1 2 काय ते निसटलं आलं काय, तर कागद लावलं. ओके गाइस, एक सेट झाला कंप्लीट. अजून 2 मारायचे. आणि गाइस, खूप दिवस झाला व्यायाम केला नाही, त्यामुळे आज फर्स्ट टाइम आहे. नॉर्मल करतो, जास्त काय करत नाही. ओके, काही दुसरा सेट. ओके गाइस, 20 चे 2 सेट. ओके गाइस, 20 चे 2 सेट झाले. अजून एक सेट मारायचं. ओके, पॅक व्हायला झाले. गाइस, पहिला दिवस आहे त्यामुळं थोडं कमी मारतो. आता माझं अंग दुखलं. अजून एक मारणार 10चा सेट. ठीक आहे, काय विषय नाही. माझं आहे ना, हे शोल्डर आहेत ना, हे लहान आहेत आणि हे जे पोट आहे ना, हे असं वाईड आहे. मला ह्याच्यावरती वर्क केलं पाहिजे थोडंसं. दिसतंय का? बॅक साईडला पण माझं फॅट आहे, इथं पण फॅट आहे, चरबी जास्त आहे. आणि इथं आहे ना, इथं थोडं शोल्डर नॅरो आहे, म्हणजे लहान आहे. ओके, म्हणजे असं आहे, असं खोबड्यासारखं. काय विषय नाही, त्याच्यावर वर्क करतोय. चालू केलंय आजपासून, म्हणजे कालपासून चालू केलंय. काल पण गेलतो थोडं मॉर्निंग वॉकला गेलतो फक्त. त्यामुळं आजचा दिवस आहे मला पहिला. 1 2
नेक्स्ट काय करू, नेक्स्ट मी 20 जोर मारतो. ओके, डंबल साईड राहू दे थोडस. आता तो जोर मारतोय. ओके, घाम तर आलाय बऱ्यापैकी, जोर मारतोय. तर गाईज हे जे आहे ना, हे असं कर्व झालं ना, हे डंबल्स मुळे झालेलं आहे. मी पहिला डंबल्स मारत होतो ना, तर कर्व पण दिसतंय होतं मला, असं दिसतंय का, हे डंबल्स मुळे झालेलं आहे. ओके, झालेलं आहे तर झालेलं आहे. आणि हात माझे ना जास्त लांब आहेत माझे. दहा एक सेट गाईज, अजून एक सेट मारायचे. कारण फर्स्ट डे ना, एवढं जास्त व्यायाम करत नाही मी. नॉर्मल फक्त शरीराला असं गरम करायसारखं, किंवा फर्स्ट डे त्यामुळे जास्त करत नाही. त्यानंतर माझं जास्त अंग दुखल, एवढं दुखणार आहे, काय विषय नाही. ओके, ओके, तर 10चे 2 सेट, 10चे 2 सेट मारले. सकाळ ना पाऊस पडतो, अजून तर चालू आहे पाऊस, सकाळपासून चालू आहे पाऊस, अजून पण बंद नाहीये, नुसतं वाढतच चाललंय. आणि ड्युटीला जायचं 2 वाजता ड्युटी, आत्ता फक्त 10:30 वाजले आहे. ओके, ठीक आहे, काय आजच्या पुरतं एवढंच व्यायामच्या बद्दल. ठीक आहे, आता मला थोडा रेस्ट करतो मी. ओके, तर गाईज पाऊस अजून काय थांबलेला नाही, ओला केलंय मी, त्यासाठी माझा बोट वगैरे भिजल म्हणून बुक केलं, पण येतो मला किती वेळ लागेल त्याला माहित नाही मला. 1 मिनिट. तर गाय छत्री करून चाललोय, छत्री करून नाही, ओला करून चाललोय, छत्री घेऊन चाललोय. इथून एक थोडंसं 300-400 मीटरवर, 300-400 मीटर ना, 100 ते 150 मीटर आहे. ओला केले, माझ्यानं काय ऍक्सेप्ट नाही केले, माझ्याने ओला केले, त्याने ऍक्सेप्ट केले तिथं. त्यापेक्षा चाललोय छत्री घेऊन. इथं येताना पण ओला उबर करून जावं लागेल, सकाळ धन पाऊस चालाय. ओके, असं झालंय ड्युटीचं. आता येताना जेवायचं मला कंपनीत जावं लागणार आहे, कारण गाडी तर नाहीये, गाडी लावली पार्किंगला. कामावर जायला गापरे भाई भाऊ काय झालं, कामावर जायला पण स्ट्रगल करायला लागला काहीच. आज पॅन्ट तर भिजले थोडीशी दिसते. बूट पण मी तसला घातला, लेदरचा घातला नाही, लेदरचा नाही घातला, नॉर्मल घातलाय. म्हणलं भिजला तर काय करणार, आली वाटतं गाडी. हा भाई, मला छत्री नीट. गाडी माझी पॅन्ट थोडी भिजली, काय विषय नाही, पॅन्ट झालंय, पण गाडी गेलं असतं ह्याच्यापेक्षा जास्त भिजलो असतो, त्यामुळं. तर चला काय पाऊस आज जायच्या टायमाला पण 61 रुपये कर बुक कर. तर काय पाऊस जायच्या टायमाला पण चालू झालाय. तर काय पाऊस जायच्या टायमाला चालू झालाय. अजून आता निघालो होतो कंपनीतनं, तर अजून याला चालू झालाय पाऊस. राईट 10 म्हणजे 10ला चालू झालाय. अजून एकदा ओलाव करायला लागलो आम्ही जायला. आम्ही चालत जायचा प्रयत्न केला, कॅन्सल केली का दुसरे कारण तिथून थेट ट्रक आहे ना पाठीमागून, आता रिक्षा दिसते का, तिथून आम्ही चालत आलतो. पण इथं आलं की पाऊस वाढला, म्हणलं आता ओला करून जावं. इथून काही 1.5 किलोमीटर आहे, चालत जावं म्हणलं, 2 जण होतो, गप्पा मारत जावं. पण पाऊस जास्त वाढला तात्या. आयला तिथं थांबाय पाहिजे होते. तात्या थांबलाय तिथं, तात्या बाहेर आलाय. आमची कंपनी ही आहे, ही कंपनी आमची. ही कुत्रं चाललंय इकडं.
कुठे गेला गाईज? गाईज 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 पाऊस चालू का? अंधारात तुम्हाला दिसत नाही बहुतेक. एक मिनिट, हा आता दिसतंय का? पाऊस कॅमेरावर टिपको पण पडल्यावर गाईज असंच जाणार आहे, भिजत जाणार आहे. आजचा दिवस असाच जायचा आहे. ठीक आहे. ओला उबरवाला काय ऍक्सेप्ट करे नाही. पाऊस चालू आहे. आम्हाला ह्या एरियामध्ये कोण ओला उबर तर घे नाही. चाललोय आता भिजत भिजत. ओके, कधी नाही ते आज पहिल्यांदा आला चान्स तर चालत जावं म्हणलं. भिज नका तिकडे, छत्र्या माझ्याकडे काय विषय ना. आलं म्हणलं तू भिज नको, तू भिज नको बाबा, तू भिज नको, पण मला भिजू दे, काय विषय ना. इथून 1.5 किलोमीटर आहे रूम माझी. आणि आता बूट तर माझा थोडा बऱ्यापैकी पुढच्या पंजाला भिजलाय. ओके, पंजाला. आता इथं पुढं आम्हाला पाणी लागतंय, पण आम्ही कोपऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, काय विषय ना. ठीक आहे. ओके, तर गाईज कालचा नाही, मी संडेला माघारी आलो ना रिटर्न, तेव्हाचा व्लॉग मी आत्ता एडिट करतोय. सकाळीच करत होतो एडिट, पण सकाळी ना नेटवर्क व्यवस्थित नव्हतं, त्यामुळं ना जे बॅकग्राऊंड साऊंड आहे ना तो डाउनलोड होत नव्हता किंवा काहीतरी इश्यू येत होता. त्यामुळे व्लॉग एडिट केला होता, फक्त साऊंड टाकायचा राहिला होता, त्यामुळे मी ते तसंच सोडला होता. आत्ता अपलोड करतोय. तर ओके, आजचा व्लॉग इथे संपू. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.